नमस्कार मित्रांनो, मी पंकज पाटील आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। मित्रांनो, आज आहे 5 ऑक्टोबर आणि आज आहे अन्नूचा वाढदिवस। मित्रांनो, आज ट्रिपल सेलिब्रेशन आपण करणार आहोत। तो मित्रांनो, माझा 21 सप्टेंबरला मागच्या महिन्यामध्ये माझा वाढदिवस होता, तो सेलिब्रेट करायला मिळाला नाही कारण मी एक्झिबिशनला बाहेरगावी होतो गुजरातमध्ये। त्यामुळे मला काही फॅमिलीबरोबर काही टाईम स्पेंड करता आला नाही। त्याच्यानंतर 25 सप्टेंबरला जे 18 वर्षापूर्वी अन्नू आणि मी भेटलो होतो, तो एक स्पेशल डेट होती आमची, ती पण आम्ही सेलिब्रेट करायची राहिली होती। सो आज जोरदार आपण सेलिब्रेशन करणार आहोत। बरंच काय काय या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे। सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, सकाळच्या आता 9 वाजलेले आहेत आणि अन्नूचं आता थोडं सकाळी उठले ती आणि उठल्यानंतर तिचे काही मेसेजेस वगैरे जे येत आहेत फेसबुकवर वगैरे, जे काही इंस्टावरती, तर त्यांना ती रिप्लाय देते। सो आपल्याला एक छोटासा पहिले केक, पेस्ट्री टाईप केक आहे, तो पहिला कापायचा आहे आणि या दिवसाची सुरुवात करायची। त्याच्यानंतर आज दिवसामध्ये बरंचसं काय काय करणार आहोत आपण, तुम्हाला हे सर्व पुढे व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच। सो मित्रांनो, आता पहिलं जाऊया आणि जे काय आता आपण सुरू करणार आहे ते एक पेस्ट्री पहिली कापू, सेलिब्रेट करायला सुरुवात करूया। सो लेट्स गो। हाय, हॅपी बर्थडे। थँक्यू। कोणाकोणाच्या मेसेजला रिप्लाय देते? विकी दादांचा आलाय, तुझ्या मित्राचा, त्यांना रिप्लाय देते। अच्छा। आणि बिट्टू दादाचा पण आलेला, त्यांना पण दिला। बाकी माझ्या मैत्रिणी आहेत त्यांना पण। ओके। आज काय काय करणार आहे माहिती आहे का तुला? तू जे जे करवशील ते, आय मीन काय करायचंय आहे, बरंचसं काय आहे ते सर्व पुढे तुला कळेलच। काल संध्याकाळी गेलेलात ना दोघे, काय केलं? काय नाही, एवढं काय खास नाही, ते आता तुला पुढे कळेलच। काही आश्चर्याचे धक्के पण आहेत, काही एवढं असं खूप मोठं नाही, पण आहे छोटं, जे काही जमेल तेवढं त्या पद्धतीने आपण काही करणार आहे। सो पहिलं तुला धक्के म्हणजे आहे काही पुढे जाणार आहे आपण कुठेतरी बाहेर फिरायला। आपण सगळं बजेट मध्ये करतो ना। आपण आता एक मोठं काम केलेलं आहे, त्याच्यामुळे जरा आपला खर्च जरा हे झालाय ना। करूया, बजेट मध्येच आहे। सो पहिला आता एक छोटस पेस्ट्री आणली मी, ती पहिली तुला पेस्ट्री, अरे नंतर केक येईल, तो केक जरा बनवायला दिला, तो वेळ लागणार आहे तो यायला, त्याच्यामुळे तर पेस्ट्री पहिले एक छोटासा एक सेलिब्रेशन सुरू करण्यासाठी एक ते पहिलं सुरू करूया आणि मग पुढे बरंचसं काय काय आहे। ब्रश नाही केलं मी, ब्रश करू? राहू दे, आज बर्थडे, रोज रोज ब्रश करतोच आपण, आज थोडस न ब्रश करता थोडासा एक बाईट खाल्ला तर काही प्रॉब्लेम नाही, आहे ना प्रथम? थँक्यू, हॅपी बर्थडे। थँक्यू। मला पप्पी, आता तुझी मित्र बघते। छान आहे। अरे वा, हे कसं काय आणलंस? तुझ्या कार्ड मध्ये बघितलं होतं ना, वाटलं काल मी तो व्हिडिओ टाकलेला, त्याच्यामध्ये मी लिहिलेलं ना, असं मी विचार करते काय गिफ्ट देणार आहे, त्याच्यात ते टायटन जागा होतं। कसं वाटलं गिफ्ट? छान, हॅपी बर्थडे। थँक्यू। एक आपला छोटासा केक इथून सुरू करूया, पेस्ट्री क्यूट आहे। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर अन्नू, हॅपी बर्थडे टू यू। आवडलं चालतं। थँक्यू। छान आहे केक ना? थँक्यू, मला आवडलं घड्याळ स्पेशली। असं घड्याळ माझ्या मावशीकडे होतं, म्हणून मी खूप दिवसांपासून कार्ट मध्ये टाकलं। हेच तुझ्या कार्ट मध्ये बघितलं म्हणून तुला सरप्राईज आहे। माझ्या कार्ट मध्ये खूप काय काय होतं, मिळेल तेही मिळेल, पण हे सुरुवात दिली केली। सो मित्रांनो, मी दोघे आता निघालेलो आहे CSTच्या दिशेने। कुठे जाणार आपण? जिकडे पंकज मला नेणार आहे ना, कुठल्या उबेरच्या गाडीतून तिथे जाणार आहोत आम्ही।
दिलेली आणि त्यामुळे मग आम्ही विचार केला की आम्ही कॅबने जातो आणि 6 राईड आमच्या कॅन्सल झाल्यानंतर आम्ही निघालेलो आहोत ताजमध्ये जायला बाय कॅब, है ना? पहिल्यांदा एवढं झालं की एवढं 6 राईड कॅन्सल झाल्या आणि माझ्याकडच्या 2. हा, ओलाच्या 2 वेगळ्या कॅन्सल झाल्या, उबेरच्या 6 कॅन्सल झाल्या. आम्ही रिक्षा पण पकडलेला ऍक्च्युली फ्रीवेला यायला आणि मग आम्हाला ही कॅब मिळाली आणि आम्हाला रिक्षावाल्याला पैसे देऊन असं एकाच मिनिटात खाली उतरावं लागलं रिक्षातून, बरोबर? यातली पॉझिटिव्ह बाजू ही आहे की आमचा ड्रायव्हर आज पॅसेंजर सीटवर आलेले आहेत. एवढीच एक जमेची बाजू त्यांची आहे. ओके, कंटाळा येतो सारखा गाडी चालवायला, ड्रायव्हर असल्याचं फिलिंग होतं. ते आहे, ते आज झालं. मित्रांनो, आता आपण ताजमहल पॅलेस जे हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये जाणार आहे. पूर्वी एकदा आपण गेलो होतो, एनिव्हर्सरी होती तेव्हा, आणि आज पुन्हा एकदा आपण जाणार आहे. पूर्वी आम्ही गेलेलो तर एनिव्हर्सरी नव्हती, तेव्हा व्हॅलेंटाईन डे होता तेव्हा आम्ही पूर्वी एकदा गेलो होतो आणि आता पुन्हा एकदा जाणार आहे. सो मॅडमचा आज बर्थडे त्याच्यासाठी एकदम वेळेत झाले आम्ही निघालो. सगळं फटाफट आलो मी आणि आता निघालेलो आहे. 3:30ला तिकडे पोहोचायचं होतं पण 3:30 इतकी वाजलेत पण काही हरकत नाही. तर हे आमचे महाशय आज इथे चक्क झोपलेले दिसत आहेत. ड्रायव्हर नेहमी आमचे थकलेले असतात पण आज ड्रायव्हिंग न करावी लागल्यामुळे आज ते या उबेर राईडचा पुरेपूर आनंद घेत आहेत. तर चेंबूर ते कुलाबा असा प्रवास करून आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत ताज पॅलेसमध्ये आणि तुम्ही बघू शकताय आपली कॅब इकडे आलेली आहे आणि आम्ही इथे एंट्री केलेली आहे. तर आता आपण चाललेलो आहोत फर्स्ट फ्लोअरला सी लाऊंजकडे आणि तिथे गेल्यावर आपण स्टार्ट करणार आहोत आपला बुफे. तर बघूया काय काय आहे बुफेमध्ये. स्टफ मशरूम, तर इथे आम्ही आमची फर्स्ट डिश भरून घेतलेला आहे काय काय खायला. इथे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही अवेलेबल आहे आणि दोन्हीची टेस्ट खूप ऑसम आहे. तर इथं पहिलीच आहे आमची प्लेट. बघूया आता पुढे अजून काय काय खाणार आहोत. इथे येणारा प्रत्येक पदार्थ समोर डोळ्यांचे पारणे फेडणारा आहेच आणि जिभेलाही तृप्त करणारा आहे. जितकं हे छान दिसतंय तितकं हे टेस्टला पण खूपच ऑसम आहे. अगदी माउथ मेल्टिंग आहे प्रत्येक पदार्थ. यांना ह्या सीझन मध्ये कैरी कशी मिळाली मला माहिती नाही पण ह्याच्यात कैरी पण आहे. ओली बेळ आवडत नाही मला पण ही छान आहे, खाऊ शकतो. सो चाट नंतर ही आहे आमची थर्ड प्लेट. फक्त 2 पदार्थ ह्याच्यामध्ये पंकजने रिपीट केलेला आहे आणि बाकी सगळं पुन्हा एकदा छान असं घेतलेलं आहे. इथे हमस ऑन टोस्ट आहे, बर्गर आहे आणि एक आहे स्क्रॅम्बल्ड एग, ब्रेड, क्रोसॉन आहे स्टफ्ड आणि मिठाई पण आहे. या फूड इतकाच ऑसम आहे मित्रांनो हा व्ह्यू. आम्ही ऍक्च्युली वेगळ्या टेबलवर बसलेलो आणि रिक्वेस्ट करून त्यांच्याकडून आम्ही ही विंडो सीट मिळवलेली आहे. ऍक्च्युली विंडो जवळचं टेबल मिळवलेलं आहे आणि तुम्ही बाहेर बघू शकत असाल किती हे छान दिसतंय.
आणि बाकी एवढा खर्च करून आम्ही आलेलोच आहोत ताजमध्ये बर्थडे सेलिब्रेशनला, तर रील्स आणि बाकीचे व्हिडिओ पण बनतातच. त्यामुळे आमचं चालू आहे कॅन्डिड फोटोशूट. तेही खूप छान वाटतं या समोरच्या वातावरणामुळे, खूपच मजा येते. खायचं ना, याला खायचं मन कसं होईल एखाद्याचं, इतकं गोड दिसायला लागलंय आणि याला कसं तोंडात घालून आपण संपवू शकतो. कॉफी आलेली आहे हायटीमधली, ज्यांना मी खूप वेळाने ॲक्च्युली कॉफी मागवली आणि कॉफीमध्ये ऑब्व्हियसली साखर नव्हती, तर मी म्हटलं चला बघूया इकडे हे त्यांचं आहे. त्याच्यामध्ये मी एक पाऊच काढले, 0 कॅलरी स्वीटनर आहे हे, आणि हे आहे USA मधलं 0 कॅलरी स्वीटनर फ्रॉम USA ताजमहल. सो ही कॅपेचिनो आणि कॅपेचिनो ज्याच्यावर त्यांनी खूप छान हार्ट बनवलेला आहे. आणि आमचं हार्ट तसं भरून आलं ना हे सगळं खाऊन, कारण प्रत्येक बाईटमध्ये मी असे मेल्ट होते, म्हणजे हे पदार्थ माझ्या तोंडात मेल्ट होत आहेत आणि मी आपोआप मेल्ट होते, हो ना. कॉफी प्यायच्या आधी मी पंकजला बोललेली की व्हिडिओ काढ माझा, तर तो बोलला की फोटो और व्हिडिओ काफी हो गया है, अब ये काफी पियो और घर पे चलो, असा घाणेरडा त्याने मला जोक ऐकवला. त्याच्यानंतर मी ही कॉफी पिते. तर ॲक्च्युली पहिले पण मी प्यायले, तेव्हा मी व्हिडिओ नव्हता काढला, पण हा व्हिडिओ मी आत्ता याच्यासाठी काढते, सांगते तुम्हाला. हे माझं एक्सप्रेशन होते आणि इकडे मी ॲक्टिंग नाही करत, इकडे आलं प्रत्येक गोष्ट अशी परफेक्ट लागते आणि ही कॉफी त्याची पण खूप परफेक्ट आहे. म्हणजे कॉफी बीन्स रोस्ट करून मग ग्राइंड केलेत आणि मग नंतर त्याची ब्लॅक कॉफी बनवलेली जी ऑसम आहे, ऑसम हो ना. आणि पुन्हा एकदा मला कोणी पैसे दिलेले नाही आहेत तरी मी USAच्या स्वीटनरची ॲड करते. ते आम्ही एक टाकलेलं आहे, मग असे 2 टाकलेले खूप झालेले, एक इनफ आहे. बाय द वे शुगर नाही आहे, स्वीटनर आहे USAचं. तसं आम्ही इथे येण्याआधीच यांना सांगितलेलं की आम्ही बर्थडे सेलिब्रेशनसाठी आलेलो आहोत. इनफॅक्ट त्यांनीच विचारलेलं व्हॉट इज द ओकेजन, तर आम्ही सांगितलेलं की माझा बर्थडे आहे आणि सो त्यांनी इकडे मला एक कॉम्प्लिमेंटरी केक दिलेला आहे जो ताजचा केक आहे अँड इट इज व्हेरी व्हेरी ऑसम. मी तर या सगळ्या अनुभवाने इतकी मेस्मराईज झाली होती की मी कॅन्डल ब्लो करायची पण विसरून गेली आणि असाच केक कट केला मी. मित्रांनो, हा दिवस माझ्या आयुष्यातला खूपच महत्त्वाचा, खूपच स्पेशल दिवस होता. असा दिवस मी खरंच कधी अनुभवला नाही आणि हे सगळं पंकजमुळे शक्य झालं. मी खरंच खूप हॅपी आहे आजच्या दिवशी की मी इथपर्यंत येऊ शकली. याआधी मी ताजच्या समोर उभे राहिलेली आणि त्या काचेच्या पलीकडे उभी होती. आज मी काचेच्या ह्या साईडला आहे, ह्याचा मला खूप खूप आनंद आहे. तर ताजमधलं सेलिब्रेशन संपवून आम्ही निघालेलो आहोत घरी आणि घरी जाऊन बर्थडे सेलिब्रेशन करायचं आहे. हा केक माझ्यासाठी पंकजने ऑर्डर केलेला आहे आणि केक कटिंगसाठी आम्ही आलोय. मामा मामी पण आलेत, अंकित गब्बू पण आलेत, प्रथम तर आहेत सोबत आणि खूप छान असा केक माझ्यासाठी ऑर्डर केला आहे. केक खाऊन खाऊन मला लयच कंटाळा आला.
आता आम्ही ते काल उपवासाचाच केक म्हणून सांगितलेला असेल लिहिलेलं बघा त्याच्या. उपवासाला चालतो ऍक्च्युअली केक. ड्रायफ्रूट आपला द्यायचा काय बोलतात त्याला फ्रूट केक. आजोबांच्या बर्थडेला फ्रूट केक, दादाच्या बर्थडेला चॉकलेट केक आणलायस. कसं कसं रोस्टिंग लेवल वाढायला लागल्या. काय काय रोस्टिंग लेवल वाढायला चॉकलेट घालत असेल ना. सगळं चालतं आता. मित्रांनो, हे होतं माझं बर्थडे सेलिब्रेशन. माझा आजचा दिवस तो खूपच स्पेशल गेलेला आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी थँक्यू आणि बाय बाय.